दोघं भाऊ होते. एका गुरुनं काय केलं, दोघायला त्याला एक मूठभर आणि याला एक मूठभर चणे दिले. चणे हरभरे दिले एक मूठ दोघायला. दिल्याच्या नंतर त्याची वाढ करायची, कशी करायची, काय करायची शेतकऱ्याला माहिती आहे. त्याने सांगितलं याची वाढ करा, कशी करायची तुम्हाला. गुरु गेले निघून. गुरु 12 महिन्याच्या नंतर आल्याच्या नंतर यानं काय करायला पाहिजे होतं, शेतात टाकायला पाहिजे हरभरे. एक मूठभर हरभऱ्याचे एक पोतं झालं असतं, किंवा पायली 2 पायल्या काय असेल ते 5-10 किलो तरी झालं असतं ना. एकानं तसं केलं, शेतात टाकले त्यानं 10-5 पायल्या त्याला झालेले 5-25 किलो त्यानं पोतं भरून ठेवलं. दुसऱ्यानं काय केलं, दिलं तर ते हरभरे त्यानं तसेच बांधून ठेवले. आता ते बांधलेले हरभरे नीट राहिले असतील का, त्याला कीड लागली असेल का नाही, किडे लागलीच असतील. तसं आपल्याला गुरुनं दिलं आहे, ते चिंतन करून आपण त्याची वाढ करायला पाहिजे की नाही. आपल्याला अनुभव या पाहिजे. आता अभंग घेतला वेगळा, आपण खरं म्हणजे आपला विषय वेगळा आहे. पण काय नाही, भक्त ऐसे जाणं जे देह उदास, या देहाविषयीच आहे ना. आपल्याला तेच हे करायचं, या देहाचंच निरसन करायचं आहे. त्या गुरुनं दिलेलं तुम्ही चिंतन नाही करत, मग त्याच्यामुळं परमार्थ ते कसं असते माहीत आहे का, जिथं पिकते तिथं विकत नाही. या कळंबोलीमध्ये भरपूर पीक आलेलं आहे, खूप मोठा परमार्थ आहे. ज्ञानी माणसं आहेत, महिला मंडळी हुशार लोक आहेत आज. पण कसं असते, एकूण एकाचा मान अपमान हे ठेवायला पाहिजे. लहान मोठा ते कसा असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, त्याचं नसते. अहो त्या अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा होता, त्यानं उपदेश केला ना. 8 ठिकाणी वाकडा, सगळे हसायले, सभा भरली ना, हसायले सगळे. त्याला मोठी सभा भरली, राजानं भरवली, आणि ते हसायले सगळे. तो 8 ठिकाणी वाकडा होता. जनक राजाला त्यानं उपदेश केला. पहिल्यांदा राजासुद्धा मानायला तयार नव्हता, ते सगळे हसायले त्याला. जेव्हा त्यानं हे केलं का, म्हणलं तुम्ही हसायले, माझ्या या चमड्या नासक्या खुसक्या देहाकडे पाहून हसायले तुम्ही. मी 8 ठिकाणी वाकडा आहे, पण माझ्यात काय आहे ते तुम्हाला माहीत नाही ना, काय आहे ते. जनक राजाला त्यानं उपदेश केला आणि त्याचा उद्धार केला. तसं गुरु कसा असते समजलं ना. त्यानं उपदेश केला, आपण नामस्मरण त्याचं चिंतन करायचं पाहिजे. चिंतन हे नामस्मरण कोणालाही मिळत नसते बरं का, कोणालाही मिळत नाही. हे मत भाग्य पूर्वीचं पुण्य असेल आपल्या आईवडिलाचं, तेव्हा आपल्याला सद्गुरू मिळत असतात, संताची भेट होत असती. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजिती करू नका. संताची भेट अवघड सांगितलेली आहे, आणि महत् भाग्यानं आपल्याला झालेली आहे त्याची भेट. आणि आपल्याला त्याच्याकडून भेटत असेल नामस्मरण, आणि फुकट भेटल्यावर त्याची किंमत कळत नाही. फुकट भेटल्यावर त्याची किंमतच कळत नाही. एक महाराज होते आणि एक बाई होती, ती रोज त्या महाराजाला म्हणायचे, भिक्षा मागायला यायचे महाराज, आणि बाई म्हणायची महाराज मला अनुग्रह द्या. आज उद्या महाराजानं बरेच दिवस लावले. एक दिवस महाराजांना कमंडोलू घेऊन यायचे, हे जेवण द्यायचे, त्याच्यात घेऊन जायचे, महाराज खायचे. एक दिवस काय केलं महाराजाने, त्याच्यात कचरा टाकून आणला, कमंडोलूमध्ये कचरा टाकला आणला गेला बाईजवळ दिला. बाईने पाहिलं याच्यात तर कचरा दे. तिनं साफ केलं, जेवण दिलं. मग महाराजाला म्हणली ती बाई, महाराज याच्यात कचरा होता, मी साफ केलं भांडं आणि तुम्हाला जेवण दिलं. त्यानं सांगितलं ते भांडं साफ करून हे भांडं साफ करा दे. मी तुला अनुग्रह देत नाही किंवा उपदेश करत नाही, तुझं भांडं आधी साफ कर, त्याच्यानंतर मी तुला देईल अनुग्रह नामस्मरण काय असेल ते. हे भांडं निर्मळ पाहिजे ना. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहते. जोपर्यंत आपलं चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत गोपाळ येणारच नाही तोपर्यंत. कितीही भक्ती करा तुम्ही. आपल्याला जे महाराजांनी दिले, गुरुवरे आमच्या सद्गुरूंनी दिलेले, लोकांपर्यंत ते जाया पाहिजे ज्ञान. बीज वाढवया नाम, जे नाम आहे ते बीज आहे ते लोकांपर्यंत जाया पाहिजे. आणि हे बीज कोणालाही मिळत नाही.
समजलं ना. मत भाग्य आपल्या पूर्वीचं पुण्य, आईवडिलाचं पुण्य म्हणून आपल्याला भेटलं आहे ते. आता मी कुठं मराठवाड्यातला कुठला, हिंगोली परभणी जिल्ह्याचा, आता तुम्ही साताऱ्याचं कोणी, सांगलीचं कोणी, नगरचं कोणी, कुठले लोक, आपण बीडचं कोणी असेल, पण आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य असेल, कुठेतरी गाठी भेटी असतील, तेव्हा आपण एकत्र आलेलो. कोणी आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी मावशी आहे, या रूपानं, बहीण भावाच्या रूपानं आपण एकत्र आलेले आहे की नाही ते या ठिकाणी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावर आपलं काहीतरी सुकृत पूर्वीचं संचित असेल, आपलं संचित असे होत नाही. आणि ते संचित म्हणतात ना, तिळे तिळे पुण्य साचा पडे, नाही का, तिळ तिळ पुण्य कमवावं लागते, तेव्हा ते संचित आपलं हे होत असते, आणि तेव्हा ते सद्गुरू मिळत असतात आपल्याला, आणि आपल्याला नामस्मरण देतात. आणि ते नामस्मरण दिल्याच्यानंतर आपण करायला पाहिजे. ते कोणी करत नाही, नामस्मरण घेतलं पण ते करायला पाहिजे असं माझं मत आहे. 10 मिनटं, 5 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं चिंतनाला बसल्याशिवाय तर होणार नाही तुम्हाला. जोपर्यंत नामस्मरण तुम्ही करणार नाही तोपर्यंत परमार्थ तुमचा, गुरुशिवाय तरी मार्गच नाही. संताशी जे मार्ग दाखवला त्या मार्गानं तुम्हाला चालावं लागेल ना. मनोमार्गे गेला तर तेथेच मुकला, हरिपाठ स्थिरावला तोच त्याने. जे मनानं परमार्थ करते तो फुकट गेलेला आहे. म्हणून भक्ती करत असताना त्या सद्गुरूची, त्या संताच्या संगतीमध्येच भक्ती घडत असती. आपण वारीला जातो, आपण कशासाठी? पंढरीची वारी जातो. होय होय वार करी, जाय जाय रे तू पंढरी, नाही का. तिथं होती संताची या भेटी सांगितले, सांगू सुखाची या गोष्टी. संताच्या भेटीसाठीच जायचं वारीला. आपण वारीला कशाला जायचं? खायचं, पियाचं, झोपायचं, मस्त नुसतं फिरायला जायचं का? पिकनिक करायला थोडंच जातो आपण तिथं. पर्यटन स्थळ आहे का ती? काही आहे की नाही? वारी करायसाठी जातो ना. मग त्या वारीतून आपण काय घ्यायचं? आपण 20, 22, 25 दिवस, काय 1 महिना आपण चालतो, तिथून काय घेतो आपण? त्यातून काहीतरी घ्या पाहिजे ना. परमार्थ करत असताना काहीतरी शिकावं लागते. कसं असू द्या, कोणी कसं असू द्या, नावं निंदा करायची गरज नाही आपल्याला कोणाची. जे चांगलं असेल ते घ्यायला हरकत नाही. कसा असो ते माणूस, चांगला असेल तर घ्यायला हरकतच नाही. त्याच्याजवळ चांगला गुण असेल त्याचा एखादा घ्यायला हरकत नाही. एवढे कीर्तनकार येतात, मोठे मोठे कीर्तनकार येतात, पण जे चांगलं असेल ते घ्यायला हरकत नाही. आपण खेडेगावातले असे लोक खूप ज्ञान सांगणार ते. म्हणून भक्ती करत असताना संताच्या संगतीमध्ये राहून करायची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो, भक्त ऐसे जाना जे देही उदास, मग हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. ते म्हणतात, लोक म्हणून लागले, महाराज तुम्ही डबल ढोलकी, म्हणजे दोन्ही तोंडाने बोलता. एक तर म्हणता आपुला तो एक देव करून घ्यावा, किंवा हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. आणि इकडं म्हणता भक्त ऐसे जाना जे देही उदास. मग देवाची प्राप्ती करायची तर काय करायला पाहिजे? आम्ही साधू संतांनी काय केलंय? साधू संतांनी केले काय? ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला रस्ता भेटेल ते, नाही का. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. त्या वाटेनं गेल्याच्या नंतर नका जाऊ आडराणे ऐसे गरजती पुराणे. पुराणानं सुद्धा सांगितले आडराणानं जाऊ नका, तुम्हाला राज्य मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजे भारत चाले ऐसा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. मार्ग दिलाय ना हायवे पुण्याला जायचा, मग कशाला आडवे तिडवे रस्त्यानं जायचं आपल्याला? 2 मार्ग परमार्थात सांगितलेत, एक अव्यंग मार्ग आणि एक पिपिलिका मार्ग. पिपिलिका म्हणजे काय? मुंगी. आणि अव्यंग म्हणजे पक्षी. आंबा पिकलेला आहे, पाडाचा आंबा पिकलेला आहे आंब्याला, तो पक्षी जाऊन लगेच घेऊ शकते, खाऊ शकते. मुंगी किती दिवसांनी त्या पाडापर्यंत पोहोचल? किती दिवस लागतील त्या मुंगीला? चढत असताना हवा सुटली परत पडणार खाली, ती परत ती प्रयत्न करत असते चढता चढता. पण आपला अव्यंग मार्ग पक्षी पटकन भरारी मारले की आंब्याजवळ, तसं आपल्याला मिळालेलं आहे ते ज्ञान, गुरून दिलेले आपल्याला. चिंतन केले की नामस्मरण केलं, तुम्हाला हरीची प्राप्तीच आहे. काहीच करायची गरज नाही तुम्हाला. ठाईचे बैसवणी करा, एक चित्त आवडी आनंद आळवावा. तुम्हाला जे नाम दिलं ते ठाई एकाच ठिकाणी बसून तुम्ही चिंतन करा, तुम्हाला प्राप्ती आहे त्याची.
आपल्याला तेवढंच नाही जमत. एरिया पण किती इकडं फिरू, सप्त्याला जाऊ, इकडं पारायण करू, काय करू, कीर्तनाला 2-2 तास जातो, पण तिथं 10 मिनटं आपण चिंतन नाही करत. आणि चिंतनाशिवाय तर पर्याय नाही दादा. प्रत्येकानं गुरु करून चिंतन करायला पाहिजे, तर परमार्थ तुम्हाला साध्य होणार आहे. जन्मात आल्याच्या नंतर गुरु करायच पाहिजे. ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला, ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ. म्हणून हे मनुष्य देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. देवानं भजनासाठी देवे दिला देह भजना गोमा. देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दे पाटा बादी केता, तो या झाला फाटा बादी केता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाठा बाधिकेचा. देवानं भजनासाठी देह दिलाय, भोजनासाठी नाही दिला नुसता. अहो सकाळपासून जे उठले ते झोपोस्तोवर आपल्याला खायाची चिंता लोकायला, खाण्याची चिंता आहे. झोप सकाळी उठल्यापासून जे सुरुवात होती रात्री झोपेपर्यंत. श्रीमंताला वाटते काय खाऊन काय नाही. आता त्याला असा प्रश्न पडते पैसेवालेला की कुठली भाजी खाऊया, काय करावं, काय खावाच, असा विचार करते. आणि गरीबाला बिचारायला जे आलं ते आपलं खात्यात शेणारून झोपते मस्त ताणून. त्याच्यासारखा सुखी नाही कोणी गरीबासारखा. आणि श्रीमंताचं लय मोठे. आपल्या महिला मंडळी रात्री त्याला टेन्शन आतापासून सकाळच्या भाजी बनवायचं डब्याचं. एक दिवस आधीपासून त्याला डबा बनवायचं टेन्शन असते. सकाळी काय डब्याला द्यावा, भाजी कुठली आणावं. काल तर भेंडीची दिलती, मग आज बुवा भेंडीची कशी खाईल रोज रोज. उद्या कारल्याची काहीतरी द्यावं लागेल का नाही, दुसरीच बनवू. वेगळ्या वेगळ्या भाज्या द्यावं लागतात. तिथं ऑफिसमध्ये चर्चा होती, मग काय रे तुझी बायको रोज एकच भाजी देते, बटाटा. वठाण्यात बटाटा, चवळीत बटाटा, कशातही बटाटाच नुसता. त्याला खाण्याचं टेन्शन असते. तसं भक्ती करा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त कशी असतात, उदास असतात. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. देव वैष्णव कोणाला म्हणतात, वैष्णव तो जया अवघी देवावर माया. त्या देवावर ज्यांची माया आहे त्याला वैष्णव म्हणतात. मी हेच आपण घेणार होतो खरं म्हणजे. अरे वा वा वा, रामकृष्ण हरी. गणपती बाप्पानं पाठवलं वाटते आपल्याकडं मूषक राजाला. नाही का. पण भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. भक्त कोणाला म्हणायचं, ज्यानं 7 पाशाचं निवारण केलंय त्याला म्हणतात भक्त. सप्तपास, ज्यानं 7 पाशाचं निवारण केलं त्याला म्हणतात भक्त. त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात हरिदास, बरं का. त्याला म्हणतात वैष्णव. एकच आलं. आशा पाशी
भक्त असते तो आशामध्ये गुंतत नाही भक्त, म्हणून त्याला भक्त म्हणतात. सप्तपास सांगतो, एक एक थोडक्यामध्ये पाहू आपण. देहपास, देहपास, पुत्रपास, ग्रहपास, दारापास, धनपास, एक राहिला मध्ये 7वा आशापास. असे दारापास आणि आशापास असे 7 पास आहे. ते या 7 पाशातून ज्यानं निवारण केलंय त्याला म्हणतात भक्त. आता देहपास, भक्ताची, साधूची, संताची, हरिभक्ताची या देहावर काय असते, तो देहावर नसतोच, म्हणजे देहाचं त्यानं काही घेणं देणं नाही. विदेही अवस्था समजा, देहाचं काही घेणं देणंच नाही. ज्या कबीर महाराज ज्या काशीमध्ये असत ते स्नानासाठी दररोज जायचे, स्नान करण्यासाठी दररोज जायचे. 4 वाजता उठून सकाळच्या पहिल्या प्रहारामध्ये उठून जायचे, स्नान करायचे, यायचे. असं चालत असताना एक दिवस काय झालं की त्यांना कुत्रा चावला. असा त्यांच्या इथे पायाला फेंडरीला कुत्रा चावला. कुत्रा चावला, चाललेत ते पुढं स्नान करून येते वेळेस चावला आणि चाललेत पुढं. लोक म्हणून लागले, महाराज तुमच्या पायाला कुत्रा चावला आहे. तरी महाराज काय ऐकत नव्हते. कबीर महाराज निघले तसेच. परत चावला कुत्रा, त्याने लोळाच तोडा असं आहे, तर रक्त चाललंय भरपूर असं. आणि चालल्यानंतर मुलं आणखी म्हणतात, महाराज तुमच्या पाय तोडलाय कुत्र्यानं. कबीर महाराजांनी काय सांगितलंय, चरणाला सोडी सर्वथा आना तुझे पांडुरंगी दृढ भावो शरणा सोडी सर्वथा शरणा सोडी. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भक्त देवावर नसतात. म्हणजे चमडी जाण्यावर कुत्ता जाण्यावर चमडी जाणे, कबीर महाराजांनी सांगितलं. म्हणून हा देहपास, देह त्या पाशामध्ये गुंतत नाही. साधू संत हरिभक्त त्याच्यात गुंतत नसतात. दुसरं पुत्रपास म्हणजे मुलगा. आपण मुलांमध्ये याच्यात गुंतून जातो नाही का. पण ज्या वेळेस डेबूजी महाराज, काय त्यांना म्हणायचं, गाडगे महाराज, त्यांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन चालू असताना त्यांचा गोविंद नावाचा मुलगा वारला. कीर्तन चालू, गोविंद नावाचा मुलगा वारला. वारल्यानंतर तर काही लोक जमले आणि ते आले, महाराज तुमचा मुलगा वारलेला आहे, कीर्तन थांबवा. महाराजांनी सांगितलं, जो जन्माला आला तो मरणारच आहे, मग त्याचं कीर्तन कशासाठी थांबवायचं त्या भगवंताचं. एक दिवस सगळ्यालाच जायचं आहे आपल्याला, मग थांबण्याची काय गरज आहे. कीर्तन होईल त्याच्यानंतर करू काय असेल ते पुढचा विधी आपण. म्हणजे स्वतःचा मुलगा पोटचा मेला तरी साधू संत हे भक्त आशा धरत नाहीत त्याची. बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी, हे जाणून शरणरी गा. धनदारा पुत्र जन सर्व मिथे जाणून नाही का, शरणरी गा देवाशी. हा पुत्रपास झाला. दारापास म्हणजे पत्नी. एक पत्नी मेली किंवा तर दुसरी करतात लोक नाही का, मेली किंवा निघून गेली असेल
किंवा त्याचं काही झालं असेल, भांडण फारकत झाली असेल. महाराजांना चांगला अनुभव आहे पोलीस स्टेशनला असल्यामुळं. असे मॅटर भरपूर येतात त्यांच्याकडं, आहे ना. तुमच्याकडे भरपूर असे मॅटर येत असतात. म्हणून पत्नी केली तर दुसरी पत्नी करतो, पण साधू संत त्याच्यात गुंतत नाहीत. म्हणून दारा घर ग्रहपास, ग्रहपासे घर बंगला माडी जे असते आपण त्याच्यावर आपली आशा आहे नाही का, त्याच्यावर उदास नसतो. साधू संत हे धन दारा पुत्रजन, त्याच्यावर उदास असतात साधू संत लोक. ग्रहपास, दुसरा धनपास. धनाचं आपण धनासाठीच पाठीमागं पळतो, धनाच्या पाठीमागं पळतो. तो कामने धन प्राण ताटी देती प्राण. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. एकाला लॉटरी काढण्याचा छंद होता, त्याला एका 1 रुपयामध्ये लाखाची लॉटरी लागली. त्याला 1 लाख रुपयाची लॉटरी त्याला लागली. मग त्यानं काय केलं, मित्रमंडळीला सांगितलं का मला म्हणला 1 लाख रुपयाची लॉटरी म्हणली. आता मित्र कसे असतात, लॉटरी लागली म्हणल्यावर पार्टी मग कधी आहे की नाही काही आम्हाला. ते म्हणलं देऊ ना पार्टी. त्यावेळेस पार्टी त्याने ठेवली. सगळ्याचं जेवणं खावणं पार्टीमध्ये काय करायचं ते केलं त्यांनी. आणि त्याचा जो शत्रू होता तो तिथंच थांबला मुक्कामाला. सगळे गेले घरी, हा मित्राजवळ झोपला आणि 12 वाजता उठला, चाकू लावला, दे म्हणला ते 1 लाख रुपये इकडं. 1 लाख रुपये घेतले त्यानं, तो गेला. म्हणजे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, म्हणजे नाही देवा तर मारून टाकणार ते. 4 चोर होते, 4 जण चोर होते. त्यांचा चोरी करायचा धंदा, चोरी करायचा धंदा. एका गावामध्ये त्यांनी चोरी केली, गेले चोरी केली. आता चोरी कधी होत असते, 2च्या नंतरच होती चोरी. 2 ते 3च्या दरम्यानमध्ये चोरी केली त्यांनी. आता सकाळ झाल्यामुळं काय झालं की आता कसं जायचं, ते चोरलेलं जे सोनं जे धन आहे ते आपण कसं न्यायचं गावात. मग काय केली, एका शेतामध्ये एक मोठं वडाचं झाड होतं. गावाकडं असतात वडाचे झाडं, खूप मोठं झाड होतं. आणि ते शेत होतं ऊसाचं. आणि त्या शेतामध्ये एक विहीर होती. आणि त्यांनी काय केलं की म्हणजे आता गडा जाता येत नाही आपण, मग या झाडावर जाऊन वडावर जाऊन ते बसले चौघी बी. पण सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर म्हणजे आता आपल्याला चहा पाणी नाश्ता पाणी काहीतरी पाहिजे की नाही, भुका लागल्यात. आता 8-9 वाजलेत. एक काम करा, 2 जण इथं थांबतो आणि 2 जण तुम्ही नाश्त्याला काहीतरी घेऊन या. मग त्यांनी 2 जण ते गेले तिकडं, 2 जण थांबले तिथं. आता जे नाश्ता आणाय गेले त्यानं काय केला विचार, नाश्ता नेऊ आपण. म्हणले आपण नाश्ता इथं करू, त्यांना घेऊन जायचं ना, त्याच्यात आपण त्याच्यात काहीतरी घालू विष, म्हणजे ते 2 मरून जातील, ते दोघांचं धन होऊन जाईल. दोघांचे सोनार. मग 2 जण वाटे, 4 वाटे करायचे, ते 2च वाटे होतील ना. पण त्यांनी ठरवलं तसं. नाश्ता केला, नाश्ता घेऊन आले इकडं. आणि इकडं बसणार आहे ना काय केलं या दोघांनं, सांगितलं एक काम करू, नाश्ता करून ते येतात, आपण त्यांना पाण्यास आणण्यासाठी पाठवू. त्याने आल्याच्यानंतर सांगितलं वा तुम्ही पाणी घेऊन याकडा. याने ठरवलं पाणी आणाय तुम्ही जा. याने ठरवलं पाणी आणाय गेले, विहिरीत ढकलायचे आणि एक दगड टाकून द्यायचा, म्हणजे धन आपलंच झालं. दोघांचं धन झालं. त्यांनी तिकडं दोघांनी हे ठरवलं, या लोकांनी दोघांनी हे ठरवलं. आले ते नाश्ता घेऊन झाडावर गेले. म्हणले आता नाश्ता आणला, तुम्ही एवढा परिश्रम केला, एक काम करा गडा, एक ते पाणी घेऊन या. म्हणजे कशात आणायचं पाणी, ते काय झोपडी म्हणला शेतकऱ्याची, तिथं बिनगी म्हणतात आमच्या इकडं, बिनगी मडकं काय असेल ती, त्याच्यात घेऊन या काय काच्यात तरी. गेले हे हळूहळू मागं त्याच्या गेले आणि ते विहिरीत उतरले की यानं ढकलून दिलं आणि एक दगड घातला, ते बुडून तिथंच मेले. आता म्हणले बस आपलं दोघांचं धन. आनंदी या लोकांना दोघायला झाला. मग आले इकडं,
ते म्हणले आता बसू नाश्ता करू पद्धतशीर. आता नाश्त्यामध्ये काय घातलेलं होतं, वीज घातलेलं होतं. त्यांनी नाश्ता केला दोघांनं, हे दोघं जागेच मेले. धन कोणाचं झालं? खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाया है. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो ही जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. मग कशासाठी एवढं कमवतो आपण, नाही का? अहो खाली हातच आलो आणि खाली हात जायचं. ते करगुट असते ना कमरेला, ते सुद्धा ठेवत नाहीत, ते काढून तोडून टाकतात. ते जाता एकच सोबत तुळशीची माळ असेल तेवढी जाती बरं का, ती काढायची कोणाची हिंमत अजून झालेली नाही. तुळशीची माळ कोणालाही अजून काढायची हिंमत झाली नाही. म्हणला नाही कोणी बाबा ती तुळशीची माळ पण काढून टाका. एवढी पावर या तुळशीच्या पावर याच्यामध्ये माळीमध्ये. चौघच्या चौघ मेले धन जागचं जाग्यावर राहिलं. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणून याच्यात साधू संत गुतत नाही, धनाच्या मागं साधू संत लागत नाही. आता आशा पास, आशा फार वाईट आहे. आशेनं देवाला सुद्धा आशेनं द्वारपाळ व्हावं लागलं, नाही का? बळीराजाच्या दारामध्ये वामन रूप घेऊन ज्यावेळेस यज्ञ चालू होता बळीराजाचाच ना, बळीराजाचा यज्ञ चालू होता. 99-100वा यज्ञ होता. आणि इकडं इंद्राला काळजी पडली. देवाला विष्णूला सांगितलं की बाबा माझा 99-100वा यज्ञ झाला, तो माझी गादी घेईल इंद्र, म्हणून तू काहीतरी कर. त्यावेळेस भगवंतानं काय केलं की वामन रूप घेतलं. बटू वामन रूप घेऊन त्याच्या दारामध्ये गेला, भिक्षा मागितली. तिथं शुक्राचार्य सांगतात की बाबा अरे बळीराजा, हा का ब्राह्मण नाही, हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे आणि तुझं सत्व हरण करण्यासाठी तो आलेला आहे, त्याला तू दान देऊ नको. त्यावेळेस बळीराजानं सांगितलं आता कोणता मुलगा आहे हो अभ्यास करून जर परीक्षेच्या टायमाला पेपर देत नसेल तर? त्यानं 12 महिने अभ्यास केला आणि शेवटी परीक्षेच्या टायमाला पेपर देणार नाही का? ते म्हणला मी आयुष्यभर दान केलेलं आहे, ते विष्णू असो का कोणी हो, माझं भाग्य समज की माझ्या दारामध्ये प्रत्यक्ष भगवंताला यावं लागलं भीक मागायसाठी. हात पसरतोय भगवंत माझ्या दारामध्ये, माझं किती भाग्य असेल. म्हणून त्याने दान देण्याचा प्रयत्न केला. शेवटी शुक्राचार्य नको म्हणून सांगितलं, झारीमध्ये आडवा आला, पाणी सोड. आंधळा केला, आंधळा केला, आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने अंकर आंधळा केला. आड आला, शुक्राचार्य आडवाल त्या झारीमध्ये पाणी टाकताना पाणीच येईन म्हणून बळीराजानं काय केलं, बाण सोडला आणि त्याचा डोळा फुटला, ते रक्त आलं. मग तर पाहिलं तर शुक्राचार्य आडवे आले दान देत असताना. तेव्हा दान दिलं आणि त्यावेळेस बळीराजाची आई आली भगवंताकडे. अरे भगवंता म्हणली माझ्या, त्यानं दान दिलं, 3 पावलं भूमी मागितले, मला दे दान तू. पृथ्वी आकाश पाताळ ठेवलं, 3रा पाऊल कुठं ठेवून सांगितलं, पाताळ बळीराजा डोक्यावर ठेव म्हणला. तू कामने
जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. म्हणून शुक्राचार्याला बाण मारून पाणी सोडलं आणि 3 पावलं मागितली, डोक्यावर पाय ठेवला आणि पाताळात घातला आणि शेवटी भगवान त्याच्या दारामध्ये द्वारपाळ झालेला आहे. पण एवढा मोठा भगवंत असताना सुद्धा त्याला सुद्धा आशेनं सीता माता तर वनवासात गेली होती. काय गरज होती वल्कली नसून तर वनवासात गेली. मग ते सोन्याचं हरण दिसलं, सांगितली प्रभूला रामचंद्राला की मला त्या सोन्याचे कानचोळी म्हणजे चोळी शिवायची, मला त्याचा हरणाचं त्या कातड पाहिजे मला. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र त्याच्या मागं लागले आणि शेवटी पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, रामायणामध्ये कथा नाही का. म्हणून सीता मातेला सुद्धा आशेनं सोडलेलं नाही. देवाला प्रत्येक विष्णू भगवंताला सोडलं नाही तर आपल्याला सुटणार आहे का? नाही का. आपलं तसंच चाललेलं आहे. आपण आशा, आपल्याला किती आशा आहेत. जे पायानं चालत असेल त्याला वाटते सायकल भेटली तर बरी आहे मला, सायकलवाल्याला वाटते मोटरसायकल भेटावं, मोटरसायकलवाल्याला वाटते 4 व्हीलर भेटावं, 4 व्हीलरवाल्याला वाटते विमान भेटावं. अशी एकाची आशाच असते. जे सरपंच आहे त्याला वाटते मला जिल्हा परिषद भेटावं, जिल्हा परिषदवाल्याला नगरसेवक, असे त्याच्या मागण्या भरपूर असते ना. तशी आशा आहे. नगरसेवकाला वाटते मी आमदार व्हावं, खासदार व्हावं, मंत्री व्हावं, मुख्यमंत्री व्हावं, पंतप्रधान व्हावं, राष्ट्रपती व्हावं. अशी आशा ही वाढतच जाते माणसाची. आशेनं साधू संताली आशा नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, आशा कशी येते. काय झालं, एक मोठं पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली एक ससा बसला होता. ससा बसला आणि वारं वावदान सुटलं, जरा वाहटुळ म्हणतात ना, सुटली. ते पानं फडफड फडफड पडले आणि त्या सस्याच्या अंगावर पडले पानं. ते फडफड, त्याला सस्याला असा भास झाला की माझ्या अंगावर आकाश पडलंय. आकाश पडून जे पळत सुटलं ससं, चिंगाट पळत सुटलं. चिंगाट, चिंगाट गरजे महाराजाचा शब्द आहे बरं एक, चिंगाट. त्यांनी सांगितलं होता चिंगाट. चिंगाट म्हणजे काय, बहुत फास्ट, एकदम फास्ट. जो पळत सुटला ससा, आता पळत सुटल्यानंतर जंगलामध्ये पळत सुटल्यानंतर कोल्यानं पाहिलं. कोल्या म्हणते ससा का पळते बाबा एवढा. सस्याने विचारलं, कोल्हे दादा पळता का, काय झालं. सस्यानं सांगितलं, जिने का आहे तो भागव, मरणे का आहे तो ठैरव. आता मराव कोणाला वाटते का, कोल्याला तरी मरू वाटते का. कोल्हा त्याच्या मागं पळत सुटला. सस्याच्या पुढं कोल्याला हे पळायले म्हणून पुढं लांडग्यानं पाहिलं आणि लांडग्यानं पाहिलं. लांडगा म्हणते हे काय पळायलेत, कोल्हान ससा का पळायलेत, काय कारण असेल. त्यावेळेस कोल्ह्यानं विचारलं, लांडग्यानं विचारलं कोल्ह्याला, कोल्हे दादा काम पळायले, काय झालं पळायलं. ते म्हणते पाठीमागं सस्याला विचारा. मग सस्याला विचारलं, सस्य दादा काहून पळता, कशाबद्दल पळता तुम्ही, काय झालं काय. त्याचं उत्तर ठरलेलंच, जिने का आहे तो ठरव, मरणे का आहे तो भागव. ते लागलं त्याच्या पुढं पळायला. त्याला तरी कुठं मरा वाटते का. आता असे पळत असताना पुढं वाघ भेटला. वाघानं पाहिलं, अरे म्हणला हे आपले जंगलातले प्राणी छोटे मोठे हे का पळायलेत, याचं कारण काय. त्याने विचारलं लांडग्याला, लांडगे दादा पळायले का, काय झालं, कशाबद्दल पळता तुम्ही. त्यानं सांगितलं मागं विचारा, पाठीमागं. ते कोल्ह्याला विचारलं, कोल्हे दादा का पळता. त्याने सांगितलं सस्याला विचारा. सस्यदादाचं ठरलेलं उत्तर आहे. सस्यदादा का पळता. ते म्हणला, जिने का आहे तो भागव, मरणे का आहे तो ठैरव. एकाच्या पुढं चालले पळत जे सुटले. पुढं होती नदी एक अशी आणि त्या नदीच्या काठावर 2 गाढवं चरत होते. त्या नदीच्या काठावर 2 गाढवं चरत होते. हिरवळ असते, हरळी फिरळा असते ना अशी. हरळी त्याचं गाढवायचं खाणंच काय बिचारायचं, फुकून आपलं तिथं नदीच्या काठावर. मग ते गाढव्यानं पाहिलं. मग ते एकाला म्हणतात, होय रे, हे जंगलातले प्राणी एवढे मोठे, वाघ,
कोल्हा लांडगा ससा हे का पळत असतील. दुसरा त्या गाढवाला म्हणते, आपण नुसत्या चौकशा करतो ना, त्याच्यामुळं तर आपल्याला गाढव म्हणतात लोक. नको त्या चौकशा करतो, आपलं गप बस ना, खा ना आपलं. ते म्हणते नाही रे, तरी पण कशासाठी पळायला विचार. मग गाढवाने गेले वाघाजवळ, वाघोदादा काऊन पळता. त्यानं सांगितलं पाठीमागं विचारा. लांडगा होता, ते लांडग्याला विचारलं कशासाठी पळता. त्यानं म्हटलं कोल्ह्याला विचारा. कोल्ह्यानं सांगितलं सस्यदादाला विचारा. सस्याचं उत्तर ठरलेलं, जिने का आहे तो भागव, मरणे का आहे तो ठरव. आता गाढव कसे पळतात माहिती आहे का. आता कळंबोलीत गाढव नाहीत वाटते, कसे पळतात ते तुम्ही काय पाहिलेत का नाही माहीत नाही. आता त्याचं पळणं असं, एक पाय अशी टांग मारतात आणि एक अशी मारतात. एकूण जे पळस सुटले, एक लात वाघाच्या थोबाडावर, एक गाढवा त्या कोल्ह्याच्या, एक लांडग्याच्या, एक सस्याच्या. आता गाढवाचं नीट पळणं आहे का. बरं हे कुठपर्यंत पळायचं आहे. ते म्हणलं आसमान जोपर्यंत टेकलेला नाही तिथपर्यंत पळायचं आहे.